आता माझ्या बाबतीत तर हे असंच होतं, गावाकडे जायचंय म्हणून ना 8 ते 10 दिवस आधीच काही गोष्टी अशा होतात की म्हणजे आहे तिथेच तशाच पडून द्यायच्या आणि जास्त काही डीप क्लीन वगैरे करत बसायचं नाही. पाहूया आल्याच्या नंतर तसंही खराबच होणार आहे. गावी गेल्याच्या नंतर 8 ते 10 दिवस आपण राहणार आणि घरून आल्याच्या नंतर परत हे आणखीन क्लीन करावंच लागेल, म्हणून जास्त काही क्लिनिंग करण्यात येत नाही. आणि आल्याच्या नंतर आता लगेच इथे मी क्लिनिंग करायला घेतली होती. सुरुवात तशी मी आता देवघर आणि ही विंडो क्लीन करण्यापासून घेतली होती, पण ही नेट क्लीन करायची राहिली होती आणि तोच राहिलेला पसारा मला आता आवरून घ्यावा लागत होता. आणि त्याच्यानंतर हे किचन वाटा वगैरे क्लीन करायला घेतलं होतं. आता क्लिनिंग करायला तर सुरुवात केली होती, पण माझ्याकडून ही मिस्टेक झाली होती. आता म्हटलं सुरुवात आपण देवघरापासून करूया, तर देवघर वगैरे क्लीन केलं, ही विंडोही क्लीन करून घेतली. पण आता त्याच्यावरची नेट आणि वरती सगळं राहिलेलं होतं ते क्लीन करायचं, तर ते राहिलं आणि ते नंतर माझ्या लक्षात आलं की आता हे पण आपलं क्लीन करायचं राहिले. पण आता असो, आता कधी तर होतं असं. आणि देवघर क्लीन केल्याच्या नंतर पहिले तर मी विंडो क्लीन करून घेतली आणि नंतर तो विंडोचा सगळा कचरा वगैरे आता देवघराच्या तिथं पडला होता, तर तेही थोडंफार साफ करून घेतला. आता ते मला नंतर क्लीन करावं लागणारच होतं, पण तात्पुरतं असं थोडंफार काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर किचन वाटा क्लीन करायला घेतला. आता स्टाईल वगैरे ना ह्याच्यावर आहे, फोडणी वगैरे दिल्याच्या नंतर खूप असं चिकटसर होऊन जातं, तर ते काय असं बरं वाटत नाही. आता विशूला ना मी हे करण्याच्या आधी झोपी लावला होता, तर त्याची खूप चिडचिड होत होती, त्याच्यामुळे त्याला पहिले तर छान आंघोळ घातली आणि त्याला झोपी लावला. आणि त्याच्यानंतरच मी किचन क्लीन करायला घेतला होता. छान किचन क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडीशी भांडी होते तेही घासून घेतली. आणि हे करत करत बराच टाइम झाला, 11:30 पावणे 12 वाजत आले होते आणि माझ्या जेवणाची वेळ झाली होती. आता जेवण करून घेते की नाही तोपर्यंत बघा इकडे ना बाळाचा माझा आवाज आला मला, तर म्हटलं आता ह्याचाच आवाज येतोय, पाहावं म्हणजे उठला की काय. तर काय झालं, तर आता तोपर्यंत छान आवाज देत होता, पण मी गेल्याच्या नंतर बघा ना असा लगेच रडायला चालू झाला. कधी उठलं बाळ? उठ उठ उठ. विशू, झोप झाली बाळा? झाली? आता विशूचं कसं आहे ना, म्हणजे प्रत्येक वेळेस उठल्याच्या नंतर फ्रेश मूड राहिला असंच नाही, कधी तर हसत उठतो, कधी तर रडत, आणि असंच काहीतरी त्याचं चालू असतंय. आणि आता संध्याकाळचे 5 वाजले होते आणि माझ्या डोळ्यासमोर हे सगळे कामं दिसत होते, तर म्हटलं चला आता एवढा तरी रॅक क्लीन होतो का काय करून घेऊया. तर हेच काढण्यासाठी पहिले तर ना त्याच्यावर टाकलेले हे सगळे कबड काढून घेतले आणि त्याच्यानंतर आहे ना झाडून असं सगळं जाळ्या वगैरे याच्या झटकून घेतल्या. आता हा स्टीलचा रॅक आहे ना, याच्यावर तर जास्त करून तर माझे स्टीलचे भांडे आणि लागणारे डब्बे वगैरे ठेवलेले असतात. आणि आता जास्त तर काय मी भांडे याच्यावर ठेवत नाही, कारण आता जास्त तर क्लिनिंग वगैरे करणं पण होत नाही. आता विशूचं पण बरंच काही पाहावं लागतं आणि बाकीची आपली रेग्युलरची कामं असतात, त्याच्यामुळे जास्त भांडे वरती ठेवले नाही. बऱ्यापैकी भांडे मी वरती माळ्यावरती असे एका गोणीमध्ये भरून ठेवले आहेत. आता जाळ्या काढल्याच्या नंतर आहे ना थोडंसं घासणीनेच हे मी असं घासून घेतलं होतं. आणि याच्यावर जे मी पुठ्ठे टाकले होते ना, तर ते मला आता टाकायचे नव्हते, कारण याने खूप झुरळ होत होतात. त्याच्यामुळे आता ह्यावेळेस ठरवलं होतं की आता हे टाकायचे नाही, पेपर वगैरे भेटले तर टाकूया. पण आधी तर टाकले, पण परत मी हे काढून टाकले.
आता हे झाल्याच्या नंतर आता ह्या डब्यामध्ये ना बऱ्यापैकी सामान भरलेला होता, त्याच्यामुळे रिकामं करायलाही तितका जास्त वेळ नव्हता. वरूनच असं घासणीने एकदा घासून आणि नंतर स्पंजच्या घासणीने असं त्याच्यावरचं पाणी वगैरे काढून नंतर एका ओला कपड्याने त्याला पुसून असं घेतलं आणि छान डबे क्लीन झाले होते असं करूनही. आता ह्या रॅकवरचे जे छोटे मोठे भांडे होते ते मी हॉलमध्ये ठेवले होते आणि त्याच्यासोबतच बघा माझ्या बाळाचं खेळणं चालू होतं. आता बऱ्याच वेळ तो त्या भांड्यासोबत खेळला, इकडे कधी यायचा तिकडे कधी असं त्याचं चालू होतं आणि त्याला पाहतच माझे हे सगळं कामं चालू होते. आता हे डबे छान क्लीन करून झाले होते. आता लगेच म्हणलं यांना ठेवून देऊया आणि घरातलं एकदा सामान वगैरे आवरून घेतला चांगला की बाहेरचं पण बरेचसे भांडे वगैरे होते मला घासण्यासाठी, तर ते घासायचे होते. आणि हे जे डाळीचं पीठ आहे ना ते गावाकडूनही घेऊन आले होते मी आणि माझं पहिलंही होतं, तर एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवा म्हणलं आणि थोडंसं आता उन्हाळ कामामधलं जे आता पापड्या वगैरे असतात ते भरण्यासाठी हा डब्बा रिकामा करून घ्यावा म्हणलं, तर तेच इथे करून घेतलं. आता भांडे घासायला येण्याच्या आधी आहे ना मी सगळं घर छान झाडून घेतलं, त्याच्यानंतर किचन पुसून घेतलं. आता बाकी काय रूम मी पुसून घेतला नाही, पण किचनमध्ये बऱ्यापैकी घाण झाली होती त्याच्यामुळे किचनच पुसून घेतला. आणि आता घरातलं बऱ्यापैकी आवरून झालं होतं आणि हेच एवढंसं आवरल्याच्या नंतर सगळं काय होणार होतं, पण हे करता करता मला 6 सव्वा 6 झाले होते. आणि आता पटपट भांडे घासून घ्यावं म्हणलं, पण भांडे भरपूर होते आणि आता किचनमधलंच आवरता मला 6 सव्वा 6 झाले होते. आणि हे आवरता तर आता अंधार याच्यानंतर खूप जास्त पटपट होणार होता, तर त्याच्यामुळेच माझं इथे पटपट आवरायचं चालू होतं. आता इथं माझं बऱ्यापैकी काम झालं होतं, फक्त थोडंसं गॅलरीमध्ये पाणी वगैरे टाकून गॅलरी स्वच्छ धुवून घ्यावं म्हणलं. पण आता विषू किती वेळ खेळणार ना, त्याने थोडंसं आता रडारड चालू केली होती, त्याचेही पेशन्स संपले होते. आणि आता इथे तसंच माझं त्याला पाहून असं काम करणं चालू होतं आणि बघता बघा ना किती अंधार झाला होता.